नांदेड शहरातील मगणपुरा वसंतनगर भागात श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री शीतलादेवी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज आयोजित करण्यात आली होती। ही प्राणप्रतिष्ठापना गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पार पडली असून या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आलं होतं। नवीन मांडा, मगणपुरा, बाबानगर आणि वसंतनगर परिसरातील नागरिकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेतला। यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक गंगाधर अण्णा पोंदाळा यांनी केला आहे। या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष प्रशांत अण्णा तिडके, सचिव प्रभाकर जाधव, शामराव पाटील, संजय बिलोलीकर आणि लोखंडे यांनी विशेष पुढाकार घेतला। आपल्या प्रकारे करू लागतात। शीतळा माता देवीमध्ये आम्ही आता त्यांचा शिंगार वगैरे, सजावट वगैरे सगळी चांगल्या प्रकाराने केलेली आहे। आमच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने शीतला देवीच्या मूर्तीची यापूर्वी स्थापना केली होती। आमच्या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर अण्णा पोंडाळा, मी सचिव प्राध्यापक प्रभाकर जाधव, शामराव पाटील, आपले गणपतराव रत्नपारकी आणि सर्व ट्रस्टींनी हे मिळून कार्यक्रम जवळपास 2021 पासून आम्ही घेतो। आणि यावेळेस नवीन मूर्ती गंगाधर अण्णा पोंडाळांनी आमच्याकडे ही देवी आज दिलेली आहे। सर्व भक्तांच्या मदतीने मगणपुरा, वसंतनगर, नवीन मोंढा येथीलच्या सर्वांच्या मदतीने आम्ही हा कार्यक्रम करत असतो। आज जवळपास 1,500 ते 2,000 भक्तांना आम्ही महाप्रसादाचं वाटप केलं आहे। याच्यामध्ये भगिनींचा सर्वात मोठा वाटा आहे। भगिनींच्या विचारामुळेच, भगिनींच्या अपेक्षामुळेच ही मूर्तींची नवीन मूर्ती आणून आम्ही ती प्रतिष्ठापना केली। आमचं मंडळ अतिशय चांगलं आहे। आमच्या मंडळाला नगरपालिकेचे पदाधिकारी स्वामी साहेब असतील, किशोर स्वामी साहेब असतील, प्रशांत पाटील असतील, प्रशांत पाटील उपाध्यक्ष आहेत, निकटराव केशवे आमचे सदस्य आहेत, असे सर्वांच्या मदतीने आम्ही इथं हे करतो असतो। नवीन पदाधिकाऱ्यांना आम्ही इथे बोलावून त्यांच्या शाल श्रीफळ देऊन सत्कार करत असतो। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।